हॅलो गाईस. तर मी आज आलो आहे जरूर फाट्याच्या पुढे एक फिल्म सिटी सुरू झाली. म्हणजे काम चालू, ते मला तिथं शूट करायचं होतं. मग तिथं काम चालू असल्यामुळे ते नाही शूट केलं. हे बघा, इकडं मंदिर आहे आई तुझा भवानीचं. आणि हे बघा, हो, आणि फिल्म सिटी तिकडे खाली आहे. हे बघा, व्ह्यू बघू शकतो मी. इथे शेत आहे आणि तिकडे जाऊ आपण, ते पण तुम्हाला दाखवतो. पण हे बघा कसलं एक नंबर आहे, खूप भारी वाटते, एकदम स्पेसफुल. ही वरती अशी दीपमाळ आहे, एकदम खूप जुनं मंदिर आहे, पूर्ण डोंगर. आणि इथं पण आहे बघा छोटंसं. किती ही रचना एवढी भारी केली, दिवा वगैरे लावत. जे खूप जुने मंदिर आहेत ना, ते बघा असे दगडाचे खांब हे आहेत आपले. तुझा भवानी त्याचं मंदिर कसलं भारी मंदिर बघू शकतो. हे तर आत्ता ओटी भरून गेले तिथले लोक. आणि हे म्हणजे आल्याच्यानंतर इथून मी हे काय काय माहीत वातीसाठी इथं कापूस ठेवलेला. हे जे जुने मंदिर ना, तिथं एखादी अशीच एवढं दगडाचं एवढं. हे पण जरा वेगळं आहे, बघू शकता. मी बघा वेगळंच आहे जरा, मी फर्स्ट टाइम बघतोय असं. कसलं भारी वाटते. वरती मंदिर दिसलं मला डोंगरावर टेकाडा. ते म्हणलं जाऊन बघा तिथं कसं आहे. हाई साहेब नजारा बघता ना तुम्ही, हो माय गॉड, एक नंबर आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी साईडचा. हे बघा, इकडं मंदिर आहे आई तुझा भवानीचं. आणि हे बघा, हो, हे तळ आहे. आणि खाली फिल्म सिटी दिसत नाही इथून कुठं वेळा. खालीच फिल्म सिटी कॉपरे तिकडं. आम्ही असंच खालून आलो तसं, आणि फिल्म सिटी तिकडे खाली आहे. बघा व्ह्यू बघू शकतो मी. इथे शेत आहे आणि मंदिर पण तुम्हाला दाखवतो. तुळजाभवानीचं मातेचं मंदिर आहे वरती. मूर्ती पण सेम अशी तुळजापूरची मूर्ती आहे का, तशीच सेम आहे. व्ह्यू बघा तुम्ही, कसला एक नंबर वाटतंय. हा असा तिकडे जाऊ आपण, ते पण तुम्हाला दाखवतो. पण हे बघा कसलं एक नंबर आहे, खूप भारी वाटते. एकदम स्पेसफुल प्लेस आहे, एकदम खूपच भारी, एक नंबर. थोडासा लेट झाला, नाहीतर तुम्हाला सनसेट पण बघायला भेटला असतं. कसला भारी नजारा दिसला असता सनसेटमध्ये, एक नंबरच आहे. ही वरती अशी दीपमाळ आहे, एकदम खूप जुनं मंदिर आहे, पूर्ण डोंगरावरती एकदम सेंटरला आहे. हे बघा, ही अशी दीपमाळ आहे. साईडचा परिसर असा कसलं भारी बघू शकतो तुम्ही. तुम्हाला मंदिर दाखवतो मधलं. हे आहे मंदिर देवीचं, आणि हे जुनी कमान आहे. असं मंदिर आहे, खूप जुनं आहे. आणि इथं हवनकुंड आहे. इथं पण छोटंसं असं घर आहे, जुनं आहे. म्हणजे देवाचं काय ते असं, आपण आता सध्या काहीच नाही, बंद केलेलं आहे. आणि आपण तुम्हाला बाहेरच दाखवतो नंतर मंदिर. आणि इथं पण आहे बघा छोटंसं. किती ही रचना एवढी भारी केली, दिवा वगैरे लावत दिसणार नाही आता, पण एकदम भारी. आणि हे बघा, बाहेर मध्ये गेल्यानंतर मंदिरात, इथून बाहेर येण्यासाठी पण रस्ता आहे. बघा हे बाहेरच्या साईडनी असं आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये. लाईटिंग वगैरे पण लावलेली, त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसेल. थोडंसं क्राऊड होतं, म्हणजे आले होते लोक मंगळवार असल्यामुळं, त्याच्यामुळं थोडंसं थांबलो होतं. कारण की मध्ये गेलो असतो ना. हे बघा फ्रंट आहे, पैसे दिल्याची आधी पुढं. आणि मग मला तुम्हाला दाखवतो नसतं आलं, त्याच्यामुळे त्यांची जाण्याची वेट करत होतो मी. आणि ते जाता जाता थोडा उशीरच झाला त्याच्यामुळं. हे बघा, जे खूप जुने मंदिर आहेत ना, ते बघा असे दगडाचे खांब वगैरे येतं. इथं परडी वगैरे ठेवलेली. हे बघा, हे आहेत आपले तुळजा भवानी मातेचं मंदिर. कसलं भारी मंदिर बघू शकतो. वरती पालखी वाटतं, पाळणा आहे वाटतं, हां. आणि असं मंदिर आहे. हे तर आत्ता ओटी भरून गेले तिथले लोक. मी थोडंसं नारळ आणि गूळ खातो. तसं पण मी मंदिरात गेलो खातो, काय ना काय खातो राहतोच. खूप पिकलं हे.
बघा किती भारी वाटतं हे. आणि हे मध्ये आल्याच्यानंतर इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता, एक्झिट करू शकता किंवा आलेल्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकता. हे काय काय माहीत वातीसाठी इथं कापूस ठेवलेला, एकदम शांत वातावरण वाटते. तर असं आहे बघा मंदिर. हे जे जुने मंदिर ना तिथं एखादी अशीच एवढं दगडाचं एवढं मोठं बघायला भेटतं एकदाच. सगळे यात तेल टाकणार म्हणजे 10 वात असे हे दिसणार नाही तुम्हाला. पण ते एकच मोठे त्यात सगळं ठेवलं की झालं. थोडंसं इथे ठेवतं. हे पण जरा वेगळं तर बघू शकता मी बघा, वेगळंच आहे जरा. मी फर्स्ट टाइम बघतोय असं. निघलं पण हे अरे वेगळंच आहे. वेगळीच सिस्टम आहे. चला, तर हे असं मंदिर आहे. आपण थोडंसं जाऊ आता बाहेर. तर असा दिसतोय नजारा बाहेर. एकदम तुळजापूरचं जसं मंदिर आहे ना तशी देवी दिसते एकदम उभी. आणि हे असं इकडं आहेत कवड्याची माळा वगैरे. हे असं बांधकाम आहे. एकदम डोंगर असल्यामुळं ना कसं असलं भारी दिसतं नाही. तुम्ही तुम्हाला आवर्जून सांगेन, जरूर फाट्यावर आल्याच्या नंतर ना कमानीमधून तुम्ही ज्यावेळेस येता ना तेव्हा शिवणी जो गाव आहे मध्ये आवर्जून भेट द्या तुम्ही. हा बघा हा एक बाहेरचा एरिया. आणि थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मागचं पण. आम्ही खूप लवकर आलो ते सिनेमासृष्टी बघण्यासाठी, पण तिकडं म्हणजे शोधताना थोडासा वेळ गेला. पण नाही बघा इकडं असं व्ह्यू एकच नंबर. पण बाहेरून सगळ्या साईडनी बघण्यासारखं एकदमच. कसलं भारी वाटते. तर हे असं आहे बघा, हे शिवणी गावामधलं तुळजाभवानीचं मातेचं मंदिर. असं मंदिर आहे. तर असं आहे बघा हे शिवनीमधलं तुळजाभवानी मातेचं मंदिर. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आवर्जून इथं भेट द्या. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.